नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी गणित यामधील प्रकरण 13 त्रिकोणांची एकरूपता याच्या अभ्यासाला आजच्या व्हिडिओमधून सुरुवात करणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर इथे तुम्हाला बघा थोडीशी उजळणी करायची आहे। इथे ही आकृती दिलेली आहे। या आकृतीच्या संदर्भात इथे प्रश्न विचारलेले आहेत, त्यांची उत्तरं बघा तुम्हाला देता येत आहेत का। ही उजळणी केल्यावर आपल्याला पुढचा आपला घटक अभ्यासायचा आहे। तर आता ही आकृती आहे त्रिकोण DEF ची। यामध्ये प्रश्न विचारला आहे DE या बाजूच्या विरुद्ध कोण कोणता आहे, तर तो कोण आहे F। विरुद्ध म्हणजे समोरची बाजू असते, म्हणजे ह्या DE बाजूच्या समोरचा कोण आहे, कोण F। त्याचप्रमाणे ही हा जो E कोण आहे याच्या विरुद्ध बाजू विचारली त्यांनी कोणती आहे, तर ती बाजू आहे DF। त्यानंतर DE आणि बाजू DE आणि बाजू DF यांच्यामध्ये यांनी कोणता कोण समाविष्ट केला असं विचारलं, तर तो कोण आहे D, कारण एक शिरोबिंदू हा जो D आहे तो या दोन्ही बाजूंमध्ये समान आपल्याला दिसतोय, म्हणजेच हा D कोण। त्यानंतर त्यांनी असं विचारले की कोण E आणि कोण F यांनी कोणती बाजू समाविष्ट केलेली आहे, तर ती बाजू आहे EF। आणि त्यांनी असं विचारले की लगतचा कोण कोणता आहे, बाजू DE च्या। तर बाजू DE च्या लगतचा कोण आहे D आणि E। यावरून आपल्याला एक लक्षात येतं की ज्या आकृतीमध्ये किंवा ज्या आकृत्यांमध्ये ज्या समान दोन आकृत्या असतात त्यांच्यामध्ये दोन ज्या बाजू आहेत त्या एकमेकीला एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण काय असतात, एकरूप असतात। त्यानंतर जे बाजू असतात ते काय असतात, समान मापाचे असतात, म्हणजेच ते त्या बाजू एकमेकींना एकरूप असतात आणि त्याचप्रमाणे कोणसुद्धा त्यांचे एकरूप असतात। आता त्रिकोणांची एकरूपता याच्यामध्ये ही जी आपली आकृती दिलेली आहे तर त्यामध्ये त्रिकोण ABC एक दाखवला आहे, त्रिकोण PQR असं दाखवलेलं आहे। तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की असा ABC असा त्रिकोण काढा आणि असाच एक त्रिकोण दुसऱ्या कागदावरती ठेवून ट्रेस पेपरवर ठेवून तो अशा प्रकारे PQR काढून घ्या आणि त्यांची लांबी तीनही बाजूंची समान आहे का ती बघा, तर ती आपल्याला समान दिसते। मग आता जेव्हा आपण हा जर बिंदू A हा Q वर ठेवला तर हे दोन त्रिकोण एकरूप होणार नाहीत। म्हणजेच आपल्यावर काय लक्षात, किंवा B हा R वर ठेवला आणि C हा पॉईंट P वर ठेवला तर ते दोन्ही जे त्रिकोण आहेत ते एकरूप आहेत असं आपल्याला दिसत नाही। तर ह्याचाच अर्थ काय होतो की जे शिरोबिंदू आहेत त्या शिरोबिंदूंवरतीच त्रिकोणांची एकरूपता ठरलेली असते। ते शिरोबिंदू जर ठराविक शिरोबिंदू एकमेकांवर आले तरच ते त्रिकोण एकरूप आहेत असं आपल्या लक्षात येणार आहे। मग हे आपल्याला असं दाखवण्यासाठी आपण काय ते कशा पद्धतीने दाखवणार आहोत की A हा बिंदू P ह्या बिंदूला एकरूप आहे, तर ते आपण असं दाखवतो या चिन्हाने A एकरूप P, हे असे दोन बाण एकमेकांमध्ये असे दाखवतो। याचप्रमाणे B एकरूप Q आणि C एकरूप R। म्हणजे जेव्हा हे दोन कोण एकरूप असतात तेव्हा ह्या साही गोष्टी आपल्याला काय मिळतात, एकरूप मिळतात। जसं कोण A एकरूप कोण P, कोण B एकरूप कोण Q, कोण C एकरूप कोण R। मग बाजू AB एकरूप बाजू PQ, बाजू BC एकरूप बाजू QR, बाजू C एकरूप बाजू RP। यावरूनच आपण काय म्हणू शकतो की त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे एकरूप आहेत। त्यामुळे ABC एकरूप PQR आणि लिहिताना हे आपण त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR असं लिहितो। आता यामध्ये या त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR मध्ये या ज्या बाजू आहेत त्या काय आहेत, एकमेकींना एकरूप आहेत। A ला P
बिंदू एला पी, बीला क्यू, सीला आर आणि ह्याचे त्यामुळं काय होतात, 6 घटक म्हणजे 6 कोण आणि 6 बाजू एकरूप आहेत, जसं आपण वरती सांगितल्याप्रमाणे. त्यामुळे लिहिताना आपण काय लिहिणार, 2 त्रिकोण जेव्हा एकरूप असतात तेव्हा त्यांचे जे बिंदू आहेत एकरूपतेचे, याच्याप्रमाणेच आपण त्याची एकरूपता लिहिल्या गेली पाहिजे. आता इथे हे 2 त्रिकोण आहेत ABC आणि त्रिकोण PQR. आता यांची जी एकरूपता आहे ती ह्या चिन्हांनी ती एकरूप आहेत हे असं दाखवलेत त्यांच्या बाजू आणि कोण. आता इथे बघा, हा जी बाजू AC आहे ती एकरूप बाजू RQला आहे म्हणून इथे ह्या 3 रेषा दाखवल्यात. त्यानंतर AB बाजू PQ बाजूला एकरूप आहे म्हणून ह्या 2 रेषा दाखवल्यात. आणि CB आणि PR ह्या एकरूप आहेत म्हणून एक रेषा दाखवलेली आहे. आता इथे हे जे कोण आहेत ते पण काय केलेले आहेत, आता हे काटकोण आहे त्याच्यामुळे हे चिन्ह आपल्या लक्षात येते की हे काटकोणाचं चिन्ह आहे. आणि हे कोण C, कोण R कोणला एकरूप आहे, कोण A एकरूप आहे कोण Qशी आणि कोण B एकरूप आहे कोण Pशी. तर ह्या विद्यार्थ्यांनी इथे त्यांच्या एकरूपतेच्या जोड्या लिहिलेल्या आहेत त्रिकोणाच्या. तर यातलं कुठलं विधान हे चूक आहे हे तुम्ही लिहायचं आहे. आता यावर आधारित आपण सोडवलेली जी पुस्तकातली उदाहरणे त्यांचा अभ्यास करूयात. आता इथे आपल्याला 2 त्रिकोण दिसतात जे एकरूप आहेत. तर यामध्ये पहिला प्रश्न, यामध्ये हे जे शिरोबिंदू आहेत यांच्यावरनं आपल्याला 2 कोण कोणते एकरूप आहेत ते सांगायचं आहे. आणि 2 पद्धतीने हे आपण कसं लिहू शकतो त्यांची एकरूपता हे पण सांगायचं आहे. आणि हे जे विधान आहे त्रिकोण XYZ एकरूप त्रिकोण STU हे बरोबर आहे का चूक आहे हे पण आपल्याला सांगायचं आहे. मग आता आपण इथे ही त्रिकोण आपण बघितल्यावरती आपल्या असं लक्षात येतं की त्रिकोण STU हा त्रिकोण XZYशी एकरूप आहे असं इथे लक्षात येतं. म्हणून त्रिकोण STU एकरूप त्रिकोण XZY ही एक पद्धत झाली. आणि त्रिकोण UST आणि एकरूप त्रिकोण YXZ ही दुसरी पद्धत झाली हे लिहिण्यासाठी. मग आता ह्या 2 पद्धतींशिवाय अजून दुसरी कुठल्या पद्धतीने लिहू शकतो आपण, तर त्रिकोण XYZ एकरूप त्रिकोण STU असं लिहिलं तर याच्यामध्ये अर्थ असा होतो की साईड किंवा बाजू ST ही एकरूप आहे बाजू XYला. हे चुकीचं येते कारण आपल्या इथे आकृती बघितल्याच लक्षात येतं की ही बाजू मोठी आहे ही बाजू लहान आहे, म्हणजे ह्या दोघी एकरूप असू शकत नाही. म्हणून जे विधान आहे त्रिकोण XYZ हे एकरूप त्रिकोण STU हे चुकीचं आहे. आता इथे हे पुढचं उदाहरण बघा. हा एक त्रिकोण आहे ABC. यामध्ये त्यांनी खुणा करून सांगितलेलं आहे आपल्याला की कोणत्या बाजू एकरूप आहेत त्या. आणि यातले कुठले 2 त्रिकोण ह्या शिरोबिंदूच्या नुसार एकरूप आहेत, कोण एकरूप आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. तर मग त्रिकोण ABD आणि त्रिकोण ACD यामध्ये AD ही काय आहे, बाजू समान आहे. त्यामुळे यातली प्रत्येक जी बाजू आहे किंवा प्रत्येक जे कोण आहेत ते काय आहेत, एकमेकांना एकरूप आहेत. जसं AA म्हणजे हे तर दोन्ही कोणांची एक समान कोण आहेत, म्हणजे 2 कोणांमधले हा एक समान कोण आहे त्यांनी समाविष्ट केलेला. मग B आणि C हे काय आहेत, एकमेकांना एकरूप आहेत. त्यानंतर DD ही काय हे पण कोण कसे आहेत, हे काटकोनात येतात 2 कोणांचे, त्याच्यामुळे ते समान आहेत आणि दोन्ही कोणांचे ते समान बिंदू आहेत ते दोन्ही त्रिकोणांमधले.
म्हणून त्रिकोण ABD एकरूप त्रिकोण ACD.